नमस्कार. बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध या घटकातील आकृत्या या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. समसंबंध आपल्या आजूबाजूला भिन्न गुणधर्म असलेल्या निसर्गनिर्मित, मानवनिर्मित असंख्य वस्तू असतात. यापैकी काही गोष्टीत एखाद्या गुणधर्मात साम्य दिसते, त्याद्वारे आपण त्यांच्यात संबंध प्रस्थापित करत असतो. या प्रकारात 4 पदे असतात. त्यापैकी 3 पदे व एक प्रश्नचिन्ह दिलेले असते. त्यामध्ये पहिल्या 2 पदांमध्ये विशिष्ट बाबतीत संबंध दिसून येतो. हा संबंध विसर्ग या चिन्हाने दाखवला जातो. तिसऱ्या पदाशी तसाच संबंध असणारे व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला शोधायचे असते. यातील उपघटक आकृत्या. या उपघटकात पहिल्या आकृतीचा काही विशिष्ट संबंध दुसऱ्या आकृतीशी असतो. तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चौथ्या आकृतीशी असतो. त्यामुळे सर्वप्रथम पहिल्या व दुसऱ्या आकृतीतील साधर्म्य शोधून तिसऱ्या आकृतीचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, या आकृतीत पहिल्या आकृतीतील घटक दुसऱ्या आकृतीत काही बदलांसह आलेले आहेत. तसाच बदल तिसऱ्या व चौथ्या आकृतीत अपेक्षित आहे. म्हणून तिसऱ्या आकृतीचा विचार केल्यास त्यापैकी डी हा पर्याय त्यासाठी योग्य असेल, की जो पहिल्या 2 आकृतींमध्ये साधर्म्य दाखवणारा तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत असेल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर डी हे आहे. आकृत्यांच्या प्रश्नासाठी महत्त्वाचे मुद्दे: आकृत्यांमधील चिन्हांची संख्या, रेषांची संख्या, ठिपक्यांची संख्या यासारखे घटक व त्यामधील बदल लक्षात घेऊन उत्तरातील आकृत्यांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, पहिल्या आकृतीत या ठिकाणी 3 रेषा दिलेल्या आहेत. त्याच्या उत्तरात त्यापासून तयार होणारा त्रिकोण आहे. तर तिसऱ्या आकृतीत 4 रेषा दिलेल्या आहेत. म्हणून याचं योग्य पर्याय म्हणजेच चौकोन असेल. आकृत्यांच्या प्रश्नांसाठी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे: आकृत्यांमधील चिन्हातील बदल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असा असू शकतो. त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांमध्ये करणं महत्त्वाचं असतं. या आकृतीत, या उदाहरणात पाहिल्यास इंग्रजी अक्षरं ए व बी क्लॉकवाईज दिशेने फिरून ए बी पासून बी सी हे अक्षरं तयार झालेली या ठिकाणी दिसत आहेत. त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीत एम एन दिलेला असल्याने याचं अचूक उत्तर सी असेल. एम एन त्यानंतर येणारा अक्षर म्हणजे ओ असेल आणि म्हणून क्लॉकवाईज दिशेने त्याला फिरवल्यास एन ओ हे त्याचं सी हे बरोबर अचूक उत्तर असेल. आकृत्यांच्या आकारमानातील बदल हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असतो. काही प्रश्नात आकृत्यांच्या आकारात ठराविक बदल लहान मोठेपणा केलेला असल्याने त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून योग्य उत्तर शोधावे लागते. काही प्रश्नांमध्ये दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा ही उत्तराचा अचूक पर्याय असू शकते. उदाहरणार्थ, या आकृतीत आरशातील प्रतिमा शोधायची आहे, तर याचं उत्तर सी असेल. कारण दिलेली आकृती आरशात पाहिल्यानंतर डी या आकृतीसारखी दिसेल आणि म्हणून त्याचं अचूक उत्तर हे डी असेल. सारांश: अशा प्रकारे आकृत्यांमधील बारकावे शोधून त्यामधील सारखेपणा, विविधता, या आकृतीची पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरणाऱ्या आकृत्यांतील घटकांची स्थिती शोधणे या गोष्टींचा विचार करून योग्य आकृतीचा पर्याय निवडावा लागतो. थँक्यू.